बघा लास्ट टाइम तुम्ही हा क्वेश्चन घेतला होता की जिथे दोन्ही टर्म्स होत्या साइन साइन, दोन्ही साइन असेल तर आपण सिम्प्लिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू टेकिंग साइन ऑन बोथ साइड्स असं कन्सिडर केलं होतं. तेव्हा ह्या टर्म्स कॅन्सल झाल्या होत्या, फॉर्म सिम्प्लिफाईड आला होता आणि तुमचा आन्सर फायनल आन्सर सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये तुम्ही लिहिलं होतं. नाउ इन द नेक्स्ट स्टेप, in the next step or in the next question, okay, both the terms are cos. If both the terms are cos, then also we'll take sin on both side. तेव्हा सुद्धा आपण साइनच घेणार आहोत आणि मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय तुम्ही काय करणार आहात, साइन ऑफ ए मायनस बीच करणार आहात. ओके, जेव्हा दोन्ही टर्म्स कॉस असतील तेव्हा, दोन्ही टर्म्स कॉस असतील तेव्हा सुद्धा आपण काय करणार आहोत, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय साइन ऑफ ए मायनस बी. ओके, आता फॉर्म्युला यूज करा. साइन ऑफ ए मायनस बी इज साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. बघा इथे तुमचा न्यूमरेटर जो आहे तो आलेला आहे. ओके, पुढे मात्र प्रश्न मध्ये जे कॅन्सलेशन होणार आहे ते वेगळ्या प्रकारे होणार आहे. त्यामुळे आता इथून पुढचा प्रश्न आपण व्यवस्थित बघूया. ठीक आहे, साइन ऑफ ए मायनस बी आपण काय लिहिलं, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ओके, म्हणजे साइन ऑफ एक्स प्लस बी. एलसीएम ला सेपरेट करा. एलसीएम आहे कॉस ऑफ एक्स प्लस ए इंटू कॉस ऑफ एक्स प्लस बी, कॉस ऑफ एक्स प्लस ए इंटू कॉस ऑफ एक्स प्लस बी. नाउ सी हियर, here cos of x plus b cancel, and in this case cos of x plus a cancel. Now we'll consider about the remaining terms. Sin upon cos is tan. Here again sin upon cos is tan. Now consider integration form. Integration of tan x काय बोला, log of sec x. So this is log of sec of x plus a divided by coefficient of x, that is 1. This is log of sec of x plus b divided by coefficient of x, that is 1. Log a minus log b is log of a upon b. Log of a upon b plus some constant value c. This is your final integration form. ओके, बघून घ्या सगळ्यांनी हा प्रश्न, त्यानंतर आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया. आता हे प्रश्न तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नसतीलही, बट टाईप वाईज जर तुम्ही विचार केला तर हे सगळे टाइप्स तुम्हाला सीईटीला, जेईला आणि तुमच्या नॉर्मल बोर्ड एक्झामला सुद्धा कन्सिडर केलेले आहेत. ओके, त्यामुळे थोडं हे एक्स्ट्रा जरी तुम्हाला वाटले असतील तरी पण हे क्वेश्चन्स पण तुमच्या टाईपमध्ये इन्क्लूड आहेत, बिकॉज की तुमच्या ज्या एक्सरसाइज दिलेल्या आहेत त्या बऱ्याचशा मिक्सिंग फॉर्म मध्ये असतील, तर तुम्हाला त्यावेळेस टाईप ओळखता येणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण हे सगळे क्वेश्चन्स एक्सरसाइज वाईज न घेता आपण टाईप वाईज घेणार आहोत. एक्सरसाइज मध्ये सगळे क्वेश्चन्स ह्या टाइप्स मध्ये कव्हर होणार आहेत, पण तुम्हाला प्रत्येक टाईप ना टाईप कळणं खूप महत्वाचं आहे. ओके, नाउ कन्सिडर सेम टाइप क्वेश्चन, पण आपण इथे करणार आहोत साइन इंटू कॉस. ओके, साइन इंटू कॉस आहे. बघा आता याच्यामध्ये आता काय बदल होईल ते आपण बघूया. लक्ष द्या इकडे. If it is question number 18, consider sin into cos is there. If it is sin into cos, in that case we'll take cos on both sides. साइनच्या ऐवजी आपण दोन्ही साइडला काय देणार आहोत, cos, and multiply and divide by, in this case, cos of a minus b. Okay, now outside cos of a minus b as it is, inside cos a minus b ला आपण या फॉर्म मध्ये ऍडजस्ट करणार आहोत.
ए मायनस कॉस ऑफ ए मायनस बीच्या जागी आपण लिहिणार आहोत कॉस ऑफ एक्स प्लस ए मायनस एक्स प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट डिनॉमिनेटर ऍज इट इज denominator as it is. Now use your formula. Cos of a minus b is cos a cos b plus sin a sin b. So we use this formula. This cos a cos b plus sin a sin b form. LCM will separate, okay? LCM is sin into cos. That will separate LCM. So that पुढे dx लिहायचं आहे इंटिग्रेशन फॉर्म आहे, okay? Integration is there. Now here which term is going to be cancelled? Cos of x plus b, sin of x plus a. Now see here, cos upon sin is cot, sin upon cos is tan with respect to x. Integration of cot is log of sin of x plus a plus integration of tan is log of sec of x plus b. आता इथे बघा फॉर्म काय आहे, log a plus log b. Log a plus log b is log of a into b आणि सेकला तुम्ही लिहू शकता 1 upon cos. Sec is 1 upon cos plus some constant value c. तर बघून घ्या सगळ्यांनी हा क्वेश्चन. तर ह्या टाइपचे सेम टाइपचे क्वेश्चन्स मी तुम्हाला देऊ शकते, फक्त ए आणि बी च्या जागी आपण चेंज करणार आहोत अल्फा आणि बीटा. सेम ऍडजस्टमेंट सेम फॉर्म तुम्हाला ऍडजस्ट करता यायला पाहिजे, ठीक आहे? तर पुढचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही स्वतः घरी ट्राय करणार आहात, ओके? अल्फा आणि बीटा मध्ये देते मी. ठीक आहे, हे तुम्ही क्वेश्चन्स लिहून घ्या आणि सिमिलरली तुम्ही हे स्वतः इंडिपेंडेंटली सॉल्व्ह करू शकता. Chalo, now we'll start with the new type. Type number 4 बघा. If integration is of the type 1 upon a sin x plus or minus b cos x, then we put here a is equal to r cos alpha and b is equal to r sin alpha. Sin चा कोएफिशियंट जो a आहे त्याला cos मध्ये लिहा, cos चा कोएफिशियंट sin मध्ये. असं का तर सिम्प्लिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू बरं, त्यासाठी आपण हा फॉर्म लक्षात ठेवणार आहोत, ठीक आहे? इफ यू कॉल दिस ॲज 1, दिस ॲज 2, काय करणार आहात बघा इथे, स्क्वेअरिंग and adding equation 1 and 2. So this is a square is equal to r square
cos square alpha plus b square is equal to r square sin square alpha. So a square plus b square is equal to r square common inside bracket cos square alpha plus sin square alpha, that is 1, and so you'll get r square as a square plus b square. So r is always in the form of square root of a square plus b square form. Now इक्वेशन नंबर 2 डिवाइडेड बाय 1 करूया, म्हणजे b अपॉन a. तुम्ही म्हणाल 2 अपॉन 1 का, तर टॅन मध्ये आन्सर असेल तर तुम्हाला सिम्प्लिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ओके वाटेल. ओके, सो अल्फा इज व्हेन यू टेक टॅन ऑन दी अदर साइड इट इज टॅन इनवर्स ऑफ b बाय a. ह्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, r ची व्हॅल्यू आणि अल्फाची व्हॅल्यू. ओके, तर आता ह्या टाइपचे काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया. 1 upon a sin x plus or minus b cos x हा फॉर्म आहे. So we substitute 3 as r cos alpha and substitute 4 as r sin alpha. Squaring and adding one and 2. So this is 9 is equal to r square cos square alpha. 16 is equal to r square sin square alpha. So you'll get 25 is equal to r square common inside bracket cos square alpha plus sin square alpha, it is equal to 1. So we'll get 25 is equal to r square into 1. Taking square root, we'll get r is equal to how much? It is 5. Now equation number 2. तुम्ही म्हणाल आम्ही कॉट मध्ये आन्सर लिहितो चालेल का, तर चालेल. कॉट इनवर्स मध्येही आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, सो जे तुम्हाला सोपं वाटेल त्यानुसार करा. मी टॅन मध्ये शक्यतो करते. 2 डिवाइडेड बाय 1 करा. सो 4/3 इज इक्वल टू r sin alpha upon r cos alpha. r cancel. So tan alpha is 4/3. Alpha is tan inverse of 4/3. Okay, ह्या दोन व्हॅल्यूज काढल्या आपण. And so integration is written as 1 upon 3 is r cos alpha sin x. 4 is r sin alpha cos x. R common and constant, so it is outside integration. Inside it is cos alpha sin x plus sin alpha cos x. So this is like sin a cos b plus cos a sin b. Sin a cos b plus cos a sin b is sin of a plus b. So this is 1 upon sin of x plus alpha. 1 upon sin is cosec. ओके, आता कोसेक एक्स साठी दोन फॉर्म्युलीज आहेत. लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स और इट इज लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स बाय 2. तुम्ही कुठलाही एक फॉर्म यूज करा. आय विल यूज दिस फॉर्म. लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स मीन्स दिस होल टर्म. ओके, लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स बाय 2 प्लस सी. आणि फायनल स्टेप मध्ये आपण आर ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत, दॅट इज 5. आणि अल्फाची व्हॅल्यू, अल्फा आहे टॅन इनवर्स ऑफ 4/3 अपॉन 2 प्लस सम कॉन्स्टंट व्हॅल्यू सी. एकदा बघून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित 1-2 मिनिटात हा प्रश्न, मग आपण पुढे कंटिन्यू करूया. ओके, okay. Now
विल कन्सिडर. नेक्स्ट क्वेश्चन. मेथड सगळ्यांना कळलेली आहेच. ओके. मग यातले अजून एक 2-3 प्रश्न आपण सॉल्व्ह करूया, म्हणजे हा टाईप तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. ओके. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1/√3 sin x plus cos x dx. Coefficient of sin is √3, that is r cos alpha. Coefficient of cos is 1, that is r sin alpha. Squaring and adding करा. So this is √3 square is 3 is equal to r square cos square alpha. 1 square is 1, r square sin square alpha. This is 4. स्क्वेअरिंग लिहिणं आवश्यक आहे अँड ॲडिंग 1 and 2. r square कॉमन cos square alpha plus sin square alpha, that is 1. Taking square root, r is equal to how much? It is 2. Okay. Next. Now equation number 2 divided by 1 will consider. So 1/√3 is equal to r sin alpha upon r cos alpha. So tan alpha is 1/√3. So alpha is tan inverse of 1/√3. तुम्हाला माहिती आहे tan 30 is 1/√3. So tan inverse of 1/√3 is 30 degree. In radian it is pi/6. हे तुम्हाला फायनल आन्सर येताना या दोन गोष्टी लागतात. So integration where this value is written as, see, √3 is r cos alpha and 1 is r sin alpha into cos x dx. R common constant, so it is outside integration. So again this form is sin a cos b plus cos a sin b, that is sin of a plus b. 1/sin is cosec. Integration of cosec is log of tan of x by 2. In the final step, substitute r. R is 2 and alpha is pi/6. तर हा एलसीएम मग दोघांना आपण सेपरेट करूया, म्हणजे फायनल आन्सर तुम्हाला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहिता येईल. प्लस सम कॉन्स्टंट व्हॅल्यू सी. ओके. बघून घ्या आणि हे प्रश्न सगळ्यांनी सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. पुढचा प्रश्न घेऊया. बघा जवळपास हा
फॉर्मॅट सेमच आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 1/sin x प्लस कॉस एक्स. कोएफिशियंट ऑफ साइन इज 1, कोएफिशियंट ऑफ कॉस इज 1. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग करा. आर ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल √2. ओके. 2 डिवायडेड बाय 1 करा. So alpha is tan inverse 1, that is 45 degree. In radian it is π/4. आता रिपिटेशन आहे. साइन एक्स चा कोएफिशियंट जो 1 आहे तो r cos अल्फा साइन एक्स. कॉस चा कोएफिशियंट 1 आहे तो झाला r sin अल्फा. ओके. त्यामुळे ह्या सगळ्या स्टेप्स तुमच्या सेमच येणार आहेत. फक्त फायनल स्टेपला तुमचा चेंज काय होणार आहे, आर ची व्हॅल्यू आणि अल्फाची व्हॅल्यू. आर ची व्हॅल्यू इथे आली आहे √2 आणि अल्फाची व्हॅल्यू किती आली आहे π/4. म्हणजे हा झाला π/8 आणि इथे आले √2. अदरवाइज थ्रू आउट दिस क्वेश्चन इज सेम. ओके. तसाच पुढचा प्रश्नही आपण बघूया, एक मायनस वाला. हे प्रश्न तुम्हाला थोडेसे मी बदलून देऊ शकते. ओके. बघ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4 बघूया. साइन एक्स मायनस √3 कॉस एक्स आहे हा. सो कोएफिशियंट ऑफ कॉस जो आहे √3 त्याला आपण आर साइन अल्फा सबस्टिट्यूट केलं. परत एकदा स्क्वेअरिंग अँड ऍडिंग म्हणजे इथे 4 आलं. स्क्वेअर रूट ऑफ 4 किती आलं 2 आलं. ठीक आहे. इक्वेशन नंबर 2 डिवायडेड बाय 1 म्हणजे न्यूमरेटर मध्ये आलाय √3. ओके. tan 60 इज √3. 60 डिग्री इन रेडियन इट इज π/3. ठीक आहे. आता महत्वाचं काय आहे तर इथलं फक्त साइन, मिडल साइन फक्त काय येत आहे मायनस. अदरवाइज थ्रू आउट अगेन दिस क्वेश्चन इज सेम. म्हणजे हा झाला साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, दॅट इज साइन ऑफ ए मायनस बी. म्हणजे हा झाला 1/sin कोसेक. फक्त मिडल साइन मायनस आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आर ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहात 2 आणि अल्फाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहात π/3. म्हणजे हा आला π/6. मिडल साइन आहे मायनस. बघा बाय मिस्टेक कुठं राहिलं असेल करायचं तर ते करून घ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. हे बाकीचे क्वेश्चन्स ऍज अ होमवर्क म्हणून तुम्ही साइड बाय साइड घरी लगेचच करून टाका.